नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। पेठ सांगली महामार्गाला डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांचे नाव द्यावे यासाठी स्वाक्षरी अभियान। शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील हे महाराष्ट्रातील एक सामाजिक कार्यकर्ते व शिक्षण तज्ञ होते। सामूहिक शिक्षणाचे पुरस्कर्ते असलेल्या रे शिक्षण संस्थेची स्थापना केली। कमवा आणि शिका या तत्वज्ञानाची सुरुवात करून त्यांनी मागास जाती आणि अल्प उत्पन्न असलेल्या लोकांना शिक्षित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली। बहुजन समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार करताना विद्यार्थ्यांमध्ये बंधुता व समता रुजवली। यासाठी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षणातून समता व बंधुता यांचे संस्कार विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न केला। रे शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी चालवलेल्या वसतिगृहात विविध जाती धर्माचे विद्यार्थी एकत्र राहत होते। त्यांचे मूळ गाव वाळवा तालुक्यातील एतोडे बुद्रुक आहे। त्यामुळे अशा या महापुरुषांचे नाव पेठ सांगली महामार्गाला डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांचे नाव देण्यात यावं यासाठी स्वाक्षरी अभियान उद्या रविवार दिनांक 29/12/2024 रोजी वेळ सकाळी 10 वाजता कैलासवासी बाळासाहेब ठाकरे चौक एसटी स्टँड रोड आष्टा येथे आयोजित केला आहे। या स्वाक्षरी अभियानात सर्वांनी सहभाग घ्यावा असे आवाहन शिवसम्राट फाउंडेशन यांच्या वतीनं आयोजित केलं आहे। नमस्कार, मी आपला सेवक महेश गायकवाड। तो प्रथम शिवसम्राट फाउंडेशनच्या वतीनं केंद्रीय वाहतूक मंत्री आदरणीय नितीन गडकरी साहेब यांचा आभार मानतो। पेठ सांगली रस्ता हा मृत्यूचा सापळा बनला होता। अनेक खासदार असतील, आमदार असतील, लोकप्रतिनिधी असतील, सामाजिक संघटना असतील यांनी विविध प्रकारचे आंदोलनं करून शासन स्तरावर विविध प्रकारे पाठपुरावा करून या पेठ सांगली रस्त्याला जवळपास 860 कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आली। त्याबद्दल सर्व आदरणीय नितीनजी गडकरी असतील, आमदार असतील, खासदार असतील, लोकप्रतिनिधी असतील यांचं आभार शिवसम्राट फाउंडेशनच्या वतीने व्यक्त करतो। त्याच पद्धतीनं हा पेठ नाक्या टू सांगली हा NH 166 नंबर या रस्त्याचा आलेला आहे। हा 41.50 किलोमीटरचा रोड मंजूर झालेला आहे। तर या महामार्गाला कर्मवीर भाऊराव पाटील यांचं नाव द्यावं अशी मागणी आम्ही शिवसम्राट फाउंडेशनच्या वतीनं करत आहोत। कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यामुळे महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक, सांस्कृतिक, आर्थिक उन्नती झालेली आहे आणि हा रस्ता जवळपास इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातूनच 90% हा रस्ता जातो आणि कर्मवीर भाऊराव पाटील हेच वाळवा तालुक्यातील त्यांचं आयतोडे हे गाव असल्यामुळे त्यांना एक प्रकारची मानवंदना ठरणार आहे। तर या रस्त्याला कर्मवीर भाऊराव पाटील यांचं नाव देण्यासाठी सर्व पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी, विविध सामाजिक संघटनांनी, पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा द्यावा अशी अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।